हाय गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये. तर आज आपण मसाला आईस क्यूबसोबत केक बनवणार आहे आणि त्याच्यामुळे केक आपला सेट होणार आहे एक 10 ते 15 मिनटं. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका. शुगर सिरपमध्ये ॲड केलेला आहे मसाला आईस क्यूब, त्याच्यामुळे आपला केक होणार आहे 10 मिनटामध्ये सेट आणि लगेच तुम्ही कस्टमरला डिलिव्हर करू शकता, ते पण लगेच कट करू शकता. त्याचा एवढा बेनिफिट असतो. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या पेजवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नक्कीच करा. ओके, तर इथे सेकंड लेअर घेतलेला आहे मी आणि शुगर सिरपने सोक केलेलं आहे, ते पण मसाला आईस क्यूबने जे सोकिंग होतं ते. ठीक आहे, तर थर्ड लेअरला पण क्रीम लावून घेतलेली आहे आणि फर्स्ट लेअरला पण लावलेली आहे. त्याच्यामध्ये जो स्पॉन्जमध्ये जो गनाश ॲड केलेला आहे ना, त्याने एवढा टेस्ट भारी येतो ना की तुमचे कस्टमर कुठेच जाणार नाही. त्याच्यामुळे एकदम असा जो चॉकलेटचा ब्लास्टवाला टेस्ट येतो ना, सेम तसा येणार आहे आणि खूपच छान टेस्ट लागतो. तर तुम्ही पण आपल्या केकमध्ये असं नक्की ट्राय करून पहा. जरी अशा पद्धतीने केक बनवला तर तुमचे आरामात डेलीचे 2 केक एक्स्ट्रा ऑर्डर येण्याची 100% गॅरंटी आहे. जर तुम्हाला जिथे 4 येत होते तर तिथं 8 येतील, 8 येत होते तिथं 16 येतील. तर नक्की ट्राय करा आणि आपल्या मेनूमध्ये ॲड करा. ठीक आहे, तर कारण आपल्याला 10 मिनटामध्ये केक सेट करायचा आहे, म्हणजे होणारच आहे. आणि त्याच्यामुळे काय करायचं, आपल्याला लगेच फास्टमध्ये क्रम कोट पण करायचं आहे आणि क्रम कोट करून डायरेक्ट आयसिंग पण करणार आहे. आणि ह्या केकवरती आपला लागणार आहे सेल्फी मिरर केक आणि हा केक होणारे आहे मिरर केकसाठी, जो सेल्फीसाठी ट्रेंडिंग आहे तो. तर याच्यावरती आपण मिरर लावणार आहे. तर आपल्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. ठीक आहे, तर पॅलेट नाईफने आपली फिनिशिंग प्रॉपर द्यायची आहे, कारण आपल्याला याच्यावरती मिरर लावायचा आहे. त्याच्यासाठी केक आपला पूर्ण एक लेवल पाहिजे असतो. ज्यावेळेस आपण फोटो प्रिंट पण लावतो ना, त्यावेळेस पण आपला केकला पूर्ण एक लेवल फिनिशिंग पाहिजे असते, कारण खाली वरती दिसला नाही पाहिजे, असं स्लोप किंवा खड्डा वगैरे नाही दिसला पाहिजे. त्याच्यासाठी आपला केक प्रॉपर आयसिंग केलेला आणि फिनिशिंगमध्ये पाहिजे. ठीक आहे, तर ज्यावेळेस आपण कस्टमाइज केक करतो, चॉकलेट केक असला तरी बाहेरून जर आपल्याला कस्टमाइज बनवायचं असेल डिझाईनमध्ये, तर जसा कस्टमरने फोटो पाठवला असेल किंवा कस्टमाइज असतात त्यांना जास्त करून व्हाईटमध्ये किंवा ऑफ व्हाईटमध्ये आपल्याला आयसिंग करायची असते. ठीक आहे, आणि इथे मी क्रीम वापरत आहे, ट्रोपोलाईट नाही, स्टार व्हीप वापरते. ठीक आहे, ट्रोपोलाईट खूप मेल्टिंगचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे खूप मेल्ट होते. तो पण मी यूज करून पाहिला आहे, कस्टमरपर्यंत केक जातच नाही. जर तुम्ही मसाला आईस क्यूब वापरलं तर तुमचा केक सेट होणार 10 मिनटामध्ये, मग तो प्रॉपर कस्टमरपर्यंत पोचेल. पण जर तुम्ही बिना आईस क्यूबचा केक बनवला किंवा शुगर सिरपमध्ये ॲड नाही केलं तर तुमचं 100% केक डॅमेज होण्याची शक्यता असते. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा आपला केक आहे चॉकलेट फ्लेवरमध्ये मिरर केक, आणि अशा प्रकारे आपण रिफ्लेक्शन पाहू शकतो. आणि याच्यामध्ये आपल्याला सेल्फी कशी घेता येते, जे सेल्फी लवर असतात त्यांना इझिली होऊन जातं. ठीक आहे, बट काय करायचं, हा केक लगेच कस्टमरला द्यायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला तो फ्रीजमध्ये नाही ठेवायचा. जर फ्रीजमध्ये ठेवला तर त्या मिररवरती मॉइश्चर येण्याची शक्यता असते, तर मग त्याच्यावरती आपण फोटो नाही क्लिक करू शकत. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला इथं केक झाला आहे. तर अशा प्रकारे आपला केक इथे झाला आहे रेडी. पिंक बॉर्डर बनवलेली आहे, वरती एक पिंक आहे आणि त्याच्या खाली एक ब्ल्यू आहे. हा केक तुम्ही सेलिब्रेशन कशासाठी करू शकता, बेबी शॉवरसाठी पण करू शकता, सेम डिझाईन सेम लुक. ठीक आहे, तर हा दुसरा ऑर्डर होता त्यांचा. तर हा बेबी शॉवरचा केक नाही आहे, नॉर्मल सेलिब्रेशनसाठीच घेतलेला आहे. बट लुक ह्याचा जो
आला आहे लास्टला तो आहे बेबी शॉवरचा लुक आहे. ठीक आहे, तर आपण हा केक बेबी शॉवरच्या सेलिब्रेशनसाठी पण वापरू शकतो, काही हरकत नाही. तर अशा प्रकारे ब्ल्यू आणि पिंकने आपण पूर्ण केकचे जे डेकोरेशन आहे ते कंप्लीट करणार आहे. आणि अशा प्रकारे आपला केक इथं झाला आहे रेडी. ठीक आहे, खाली पण छोटीशी बॉर्डर काढू शकता आणि वरती एक अशा 2 बॉर्डर्सनी आपला केक कंप्लीट करायचा आहे. सिंपल डिझाईन आहेत. आणि केक कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, सी यू अगेन. थँक्स फॉर वॉचिंग.